नमस्कार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत तो खरसुंडी जिल्हा परिषद गट आहेत आणि या खरसुंडी जिल्हा परिषद गटाकडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंदूभाऊ भोसले हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि चंदूभाऊ यांच्या सौभाग्यवती आपल्या सोबत आहेत. त्या सुद्धा प्रचारामध्ये ताकदीने उतरलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. ताई, काय सांगाल, आज तुम्ही चंदूभाऊंच्या खांद्याला खांदा लावून या प्रचारामध्ये उभं राहिलाय, काय भावना आहेत तुमच्या? मी 5 वर्ष पंचायत समितीमध्ये काम केलं. त्या वेळेला जशी परिस्थिती होती तशी आता नाही. आता वातावरण चांगलं दिसतंय इथं वलवणचं. आज तुम्ही महिलांमध्ये जाताय, भेटीगाठी घेताय, महिलांच्या काय भावना आहेत? महिलांच्या काय भावना, नुसतं त्या असं आपण दिलं पॉम्पलेट बघतात, होय आम्ही आहे तुमच्याकडे असं म्हणजे म्हणतात. शेवटी आता काय आहे ते आपल्याला काय माहिती. आता मला सांगा, तुम्ही जाताय, महिला काय त्यांचे जे प्रश्न आहेत ते तुमच्यापर्यंत मांडतायत का? हा, मांडतायत समस्या. होय. काय तुम्ही त्यांना काय शब्द दिलाय? आम्ही शब्द दिलाय, तुम्ही एकदा आम्हाला मतदान करून बघा. आता तुम्ही मागच्या 5 वर्षातला आम्हाला काही सांगू नका. आता येणाऱ्या 5 वर्षात आहे ते आम्ही तुमचे काही प्रश्न असतात ते सोडवू. 30-35 वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय. अनेक वेळा तुम्हाला लोकांनी संधी दिल्या. मग आता तुम्ही लोकांना काय आवाहन करणार आहे? आम्हाला संधी दिली, आम्ही 35 वर्ष झाले त्यांच्यासाठी झटतोय. पण माझं मत असं आहे, आता ह्या वेळेला आमच्या कमळला चंद्रकांत भाऊ पाटील यांना मतदान कमळ या चिन्हापुढे बटन दाबून विजय करावा, एवढं माझं म्हणणं आहे. मला सांगा का की विरोधक तुमच्यावरती टीका करतायत की चंदूभाऊ हे दुकानदार आहेत, त्यांचा व्यवसाय आहे, ते गावाला वेळ देऊ शकत नाही, असं काय होऊ शकतं? आम्ही हैदराबादला कमीत कमी 8-10 दिवसच जातो. कायम आम्ही नेलकरंजीतच राहतो आणि ही जेवढा नेलकरंजी गावाचा विकास केलाय आम्ही, ते आम्हीच केलाय. हे आता तुम्ही जी बघताय ना, रोड, पुन्हा असं सभा मंडप, पुन्हा मंदिराची कामं, ही आमच्या ह्यांनीच केलेली आहेत, चंदूभाऊनीच केलेले आहेत. जे तुमच्या अपोजिशनचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते एकाच ठिकाणी ते काम करत होते, परंतु चंदूभाऊंना पक्षानं संधी दिली नाही, त्यांना डावलण्यात आलं, म्हणून तुम्ही भाजपमधनं उमेदवारी करताय. भाजप तुम्हाला न्याय देण्याचं काम करेल का? वाटतंय असं करेल. होय. जनतेला काय आव्हान? जनतेला आव्हान करेन, त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा, एवढीच माझी इच्छा आहे. आम्ही आता 35 वर्ष झालं आहे राजकारणात. त्यांना कधी कुणी पद दिलं नाही, कधी कुठल्या कशात घेतलेलं नाही आतापर्यंत. पण आता ह्या कमळ चिन्हाबरोबर आमचा विजय व्हावा, एवढीच आमची इच्छा आहे. भागात फिरताय, प्रतिसाद कसा आहे? अच्छा आहे, चांगला आहे. चांगला प्रतिसाद आहे. होय. आता या वलवण मध्ये आम्ही फिरलो, प्रतिसाद म्हणजे बऱ्यापैकी आहे. पहिल्या कामाचं काय लोक बोलतात का? ह्या त्यावेळेस सभापती होता, चांगलं काम केलं असं बोलतात? होय, बोलतात की. आता काय प्रश्न लोकांनी सांगितले तुम्हाला? आता एक म्हणजे 2-3 असं सांगितलं, आमच्या अशी का हाय ती काम आम्ही आता ती बघ वर पाठवणार आहे, बघा मग तुमच्या यानं होत असली तर करा. मग बघूया म्हणलं आम्ही. न्याय देणार का अशा लोकांना? देणार की. देणार. होय, न्याय देणार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.